नमस्कार. मी महादेव साळुंके, राहणार पारे. माझं महाराष्ट्र शासनाला आणि महाराष्ट्रातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेनं सांगणं आहे की महाराष्ट्र शासनानं इथून पुढच्या काळामध्ये शिक्षणात जे थोर महापुरुषांच्या जे सुट्ट्या दिल्या जातात त्या सुट्ट्या देण्याऐवजी थोर महापुरुषांच्या फोटोचं पूजन करून, त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिक्षणाची सुरुवात करावी की त्यामुळे होणारा असा फायदा आहे की सुट्टी दिल्यामुळं पोर्शन पूर्ण होत नाही, शालेय पोर्शन संपत नाही आणि 365 दिवसांचा पगार दिला जातो शिक्षकांनी आणि 200 दिवसच शाळा भरली जाते. तर शिक्षण जर पूर्ण वेळ शिक्षणावर दिला तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर फरक पडेल, त्यांना नीतिमूल्ये शिकवण्यासाठी वेळ राहील. शिक्षणात भारतीय संस्कृतीचा सुद्धा अभ्यास दिला पाहिजे, त्यांना भारतीय संस्कृती आता शिकवली पाहिजे, काळानुरूप ह्यात बदल केला पाहिजे. विद्यार्थ्यांना इथून पुढं जास्तीत जास्त सुखसुविधा कशा मिळतील. विद्यार्थी हेच हिंदुस्थानचं भविष्य आहे. विद्यार्थ्यांना मोफत ST बस मिळाले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने फिजूल खर्च थांबवून विद्यार्थ्यांच्या जीवनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना मी लॅपटॉप मोफत देणार आहे. विद्यार्थी लाडका योजना आणून परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बिनव्याजी कर्ज योजना देणार आहे. मोफत विमानसेवा देणार आहे. इथून पुढच्या काळात महाराष्ट्र शासनानं शालेय शिक्षणात बदल करून केला पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व सर्वसामान्य जनतेनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मला ताकद द्या, अशा पद्धतीची विधायकं महाराष्ट्र शासनाकडे मी आणणार आहे. आणि त्यासाठी तुमच्या सहकार्याची मला गरज आहे. इथून पुढच्या काळात शालेय शिक्षणात बदल करणं ही काळाची गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.